तहानराळवाडीमध्ये गावकऱ्यांकडून खराचा कोंबडी चोर असा उल्लेख करण्यात आला। खराची परिस्थिती ही माहिती दिली। खरातने सगळं चोरीच्या मार्गाने कमावलं असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। कसं वर्तवतो शाळेमध्ये त्याचं किंवा त्याच्या गावामध्ये काय सांगा तो? एकदा काय झालं, तो आमचा विठ्ठल गौडाराम गेला त्याच्या सासूरवाडीला। एक विधवा बाब ती फुई त्याची फुई सासू, तिला विचारलं म्हणे मी अशोकचा मामाचा मुलगा फुईचा मुलगा आहे म्हणे। मग म्हणे तुम्ही कांडावर त्याला चहा प्याला, चहा प्याल्यानंतर ती म्हातारी म्हणते काय करता मिळाल्याला? आता ते जुनं बोलणं कोकणी, काय करता मिळाल्याला दररोज चोऱ्याच करतो म्हणे। कोंबड्या आता मी सांगितलं तुम्हाला माझ्या 8 कोंबड्या नेल्या, पण मी म्हणलं जा खाल्या बा मांजरानच। तुमचे पण कोंबड्या चोरलेलं आहे? हा, माझ्या 8 कोंबड्या चोरल्या। काय आता हे सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला काय वाटतं, तर काय शिक्षा झाली पाहिजे की असे जे विकृत माणसाला फाशी आपल्या त्याला काय आपण त्याला बाह्यदंड केला पाहिजे, असं केलं पाहिजे की त्याचा मृत्यूदंड दिला पाहिजे त्याला। कारण ह्या व्यक्तीमध्ये जगण्याचा कुठलाच अधिकार नाही। असा माणूस समाजामध्ये नकोय, जन्माला यायला नकोय, आणि याला कुठलं ना कुठलं जगून देण्यापेक्षा फाशी देणं फार महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अमित आडेसह कुणाल जायकर, ट्विन मराठी, वावी, सिन्नर, नाशिक।